हॅलो हाय, स्वागत आहे तुमचं ज्योती पवार या यूट्यूब चॅनलमध्ये. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आणखीन आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, आपल्या असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी. तर सकाळची अशी सुरुवात झालेली आहे आणि आता तुम्हाला तर माहितीच आहे, आता सणासुदीचे दिवस सुरू आहेत. आता सकाळी माझी अशी पूजा झाली. आता माझा इथे चालू आहे तो म्हणजे स्वयंपाक. तर सिंपल असं मी इथे स्वयंपाक करून घेत आहे. तर गावाकडून खवा आणलेला आहे. तर म्हटलं चला, चपात्या वरच्यावर सुरूच होत्या माझ्या बनवायला आणि मी शेपूची भाजी बनवली होती आणि इथं खवा होता. तर म्हटलं चला इथं खव्याची बासुंदी बनवूयात आपण, म्हणून इथे मी हा खवा काढलेला आहे. तर याच्यामधलाच थोडासा खवा घेतला, दूध उकळायला ठेवलं आणि दूध उकळत होतं तोपर्यंत मी खवा हातानेच असं थोडासा मोकळा करून टाकला, कारण दूध गरम झालं की आपोआप खवा त्याच्यामध्ये विरघळून जातो. तर अशा प्रकारे छान मी इथे खव्याची बासुंदी किंवा खीर म्हणा असं मी बनवत होते. तर वेलची थोडीशी वाटून टाकली आणि तुम्हाला हवे असतील तर ड्रायफ्रूट्स टाका. मी इथे ड्रायफ्रूट्स टाकले नाहीत, कारण खव्याची एक वेगळी छान चव येते म्हणून. तर आणि नंतर साखर टाकली. असं आपलं झालं आणि बनवलं खव्याची खीर म्हणून किंवा बासुंदी असं छान बनवून घेतलं. आणि नंतर आवरून जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही आलो ते म्हणजे अभिरुची मॉलला. तर ते कशासाठी तर सांगते. आम्ही आलो इथे द्वारकादासमध्ये. तर इथे द्वारकादासमध्ये कशासाठी आलो आहे तर नक्कीच साड्या घेण्यासाठी. तर आता गौरी गणपती सुरू आहेत आणि गौरीच्या साड्या घेण्यासाठी आम्ही आलो आहे. मी आणि माझी मैत्रीण आहे रुपाली. तर आम्ही दोघे आलो इथे. छान असं आम्ही शॉपिंग केली, साड्या घेतल्या. तर त्या तुम्हाला मी दाखवतेच. त्यानंतर आम्ही घरी आल्याच्यानंतर आत्ता मी तुम्हाला साड्या दाखवते. हे बघा, ह्या 2 साड्या मी इथे घेतलेल्या आहेत आपल्या गौरीसाठी. तर कशा आहेत मला नक्की सांगा, आणि तुम्ही घेतल्या की नाही, तुमची खरेदी झाली का नाही हे पण सांगा. तर त्यानंतर आम्ही साड्या घेतल्याच्यानंतर खाली डीमार्टमध्ये पण गेलो होतो. थोडंसं काहीतरी शॉपिंग आपली थोडीफार असतेच. तर ह्या बघा, ह्या वस्तू घेतल्या. एक टॉवेल घेतला अहोंसाठी आणि एक टॉप घेतला मुलीसाठी, छोट्या मुलीसाठी हा टॉप घेतला. तर छोटी शॉपिंग आपली अशी झालेली आहे. आणि त्यानंतर घरी मला बनवायचे होते ते म्हणजे त्यातला खवा ठेवलेलाच होता, तुम्ही तर पाहिलंच आहे. तर त्या खव्याचे इथे बनवायचे होते मला जामून. तर इथे मी खवा असं छान अगोदर आल्याला काढून ठेवला होता बाहेर नॉर्मल होण्यासाठी. आणि आता मी इथे बनवत आहे ते म्हणजे खव्याचे जामून. तुम्ही पाहू शकता, हा एकदम ओरिजिनल गावाकडचा आपला आणलेला खवा आहे. त्याच्यामुळे एकदम सॉफ्ट मऊसूत असा खूप छान खवा ओरिजिनल असं आहे. त्यामुळे याला काही जास्त घट्ट मळायची गरज नाही, काही नाही. पण याच्यामध्ये ना मी मैदा टाकत नाही, तर मी याच्यामध्ये टाकत असते गव्हाचं पीठ आपलं. तर तुम्ही असं केलं का कधी, गव्हाचं पीठ टाकून असे जामून तुम्ही बनवले आहेत का? तर मी तर नेहमी गव्हाचं पीठ टाकूनच असे जामून बनवते. आणि 1 किलो खवा होता, तर त्यातला मी थोडासा पाव किलोचा बनवला असेल, ते खीर बनवली होती. नंतर बाकीचा हा खवा. तर मी याच्यामध्ये पाव किलोच्या जवळ मी गव्हाचं पीठ टाकलं आणि छान असं मळून घेतलं. तुम्ही पाहू शकता आपल्या इथे गुलाबजामुनला थोडाही क्रॅक पडत नाही, असे छान स्मूथ असं आपले जामून बनवून घ्यायचे. आणि इथे मी थोडेसे इथे बनवून घेतले. आणि त्यानंतर मला पाक बनवायला ठेवायचा होता. तर अगोदर मी छान असं इथे मळून घेतलं आणि 1-2 करून पाहिले, तर छान होतं, टेक्स्चर छान आलं होतं. क्रॅक वगैरे काही पडत नव्हते. म्हणून मग आता मी वरती पाकाला ठेवणार होते आणि बाकीचे जामून मी नंतर बनवणार होते. इथे थोडेसे बनवून पाहिले. तर आता इथे पाक बनवायचा आहे, जो की आपल्याला पाक कसा बनवायचा आहे, तर एकदम असा कच्चा पाक आपल्याला जामूनसाठी बनवायचा आहे. तर इथे मी 1 तांब्या भरून पाणी ओतलं आणि नंतर अर्धा म्हणजे 1.5 तांब्या. तर इथे मी साधारणतः 4 ग्लास पाणी वापरलेलं आहे. तर 4 ग्लास पाण्यामध्ये इथे मी 1 किलो साखर टाकलेली आहे. एकदम आपला जेवढा खवा आहे त्याचप्रमाणे इथे साखरेचा वापर करायचा आहे, कारण 1/4 किलो खवा होता माझा. तर म्हणजे 1 किलो होता, त्याच्यातला मी पाव किलोचा तो वापर केला खिरीसाठी. आणि इथे पीठ बसलं 1/4 किलो, म्हणजे 1 किलोचं प्रमाण झालं. तर 1 किलो मी इथे साखर टाकलेली आहे आणि पाण्यात साखर थोडीशी विरघळू दिली आणि थोडेसे मग
इथे मी जामून बनवायला सुरुवात केली. थोडेसे जामून बनवून झाले. इकडे पाकही आपला सुरू आहे. दुसऱ्या गॅसवरती मी पाक ठेवून दिला आणि त्यामध्येच मी टाकलेले आहे ती म्हणजे विलायची अशीच टाकलेली आहे, कारण आपल्या पाक होईपर्यंत विलायचीचा पण छान असा त्याच्यामध्ये विरघळून जाईल, स्मेल छान येईल, शिजेल त्याच्यामध्ये, म्हणून असंच टाकलेले आहे. वाटत बसलेच नाही मी इथे, प्रत्येक वेळेस वाटून टाकते. आणि इकडे तेल गरम करायला ठेवलं आहे, तुम्ही पाहू शकता. 2 गुलाबजामुन अगोदर मी तळून काढून बघणार आहे कसे होतात. तर ते छान झाल्याच्यानंतरच मी बाकीचे तळून घेणार आहे, कारण इथे क्रॅक वगैरे पडत नाही, छानच होणार, कारण नेहमी मी असंच बनवते. तर तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये माझे छान असे इथं गुलाबजामुन बनवून तयार आहेत. तर असे मी काही छोटे वगैरे बनवत बसले नाही, कारण मला नंतर करायचा होता तो म्हणजे स्वयंपाक. तर पटकन हे असंच राहून चाललं. 4-5 दिवस झाले होते खवा आणून, त्यामुळे म्हटलं आज आल्यावर काहीही करून आज बनवूनच घ्यायचे जामून. काही ना काही कामं असतात, पूजा असतात, काहीतरी असतंच, आणि हा महिनाच आहे सर्व सणासुदीचाच. तर असे छान जामून झाल्याच्यानंतर आता बघा इथे मी तळून घेत आहे. तर कसे होतात ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच आहात. आणि खरंच उशीर झाला होता, 7:30 वाजले होते, तर माझे जामून इथे सुरूच होते. तर इथे छान असं मंद गॅसवरतीच, अगोदर असंच मंद गॅसवर मी तेल गरम करून घेतलं होतं आणि त्याच मंद गॅसवरतीच मी हे जामून तळून घेत आहे. बिलकुल मी इथे खायचा सोडा वापरलेला नाही, थोडाही किंचितसुद्धा मी इथे सोडा वापरलेला नाही, कारण सोड्याची टेस्ट ते आवडतच नाही. चांगले होतात, फुगतात, पण एकदम असे ते आवडत नाहीत. आणि आपला खवा म्हणजे एकदम गावाकडचा असल्यामुळं, शुद्ध खवा असल्यामुळे मी त्याच्या अजिबात आपल्या सोड्याचा वापर केलेला नाही. अशा प्रकारचे आपले एकदम छान ओरिजिनल खव्याचे जामून इथे बनवायला सुरू आहेत आणि छान होतात. मी नेहमीच असं बनवते. तर एकदम सॉफ्ट होतात गव्हाच्या पिठाने, मैदा टाकायची अजिबात गरज नाही, कारण आपल्या गव्हाचं पीठ पण एकदम स्मूथ येतं. तर असंच मी पीठ इथे वापरलेलं आहे, तुम्हाला दाखवलंच होतं. तर आपले बघा किती छान गुलाबजामुन बनवून तयार आहेत. आणि थोडा वेळ मी असं तळून साईडला ताटांमध्ये ठेवत असते, म्हणजे थोडंसं तेल निथळून झालं की मग पाकामध्ये टाकते. पाकही आपला तयार आहे. एकदम कच्चा पाक मी बनवला आहे आणि तिकडे आऊंसाठी चहाला ठेवलेलं होतं. तर असा आपल्या इथे पाक बनवणं तयार आहे, पाक बनवून झालेला आहे सॉरी. आणि इथे एकामागून एक असे आपले जामून तयार होत होते. तर असे थोडंसं तेल निसरलं की मी लगेच पाकामध्ये टाकून घेत होते. एकामागून एक असे सर्वच माझे जामून तयार करून झालेले आहेत आणि खूप सुंदर झालेले आहेत. तुम्ही इथे पाहू शकता, क्रॅक पडलेलं नाही, काहीच नाही, विरघळत नाहीत, काही नाही, खूप सुंदर झालेले आहेत. आणि पाकही एकदम आपला पुरेसा झालेला आहे. तर असंच आता मी रात्रभर ठेवणार आहे, पण रात्रभर ठेवले नाही, तर मी सकाळी हे खाताना तुम्हाला दाखवत आहे. खूप छान पाक मुरला आहे. पोरीने तर रात्रीच खायला सुरुवात केली. असे सुंदर जामून झाले होते, एकदम सॉफ्ट आणि मऊसूत. तर दुसऱ्या दिवशी हे मी सकाळी जेव्हा मी खायला घेतले होते तेव्हाचं हे तुम्हाला दाखवत आहे. खरं सुंदर झाले होते. तुम्ही अशा पद्धतीने नक्की करा, आणि तुम्ही कुठल्या पद्धतीने करता तेही मला सांगायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर चला भेटूयात अजून एखाद्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.